आत्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थाम् अधिगच्छति। एवं आत्मानं सदा युञ्जन् योगी नियतमानसः निर्वाण परमां मत्संस्थाम् शांतिम अधिगच्छति। भगवान परमात्मा अर्जुनाला आतापर्यंत ह्या योगाच्या साधनेचं स्वरूप सांगितल्यानंतर आता ह्या योगाच्या साधनेचं किंवा योगानुष्ठानाचं असणारं श्रेष्ठ फल काय आहे ते फल या ठिकाणी सांगतात की एवं याप्रमाणे आत्मानं म्हणजे आपल्या मनाला अंतकरणाला सदा युंजन जो सदा निरंतर त्या मनाला युंजन म्हणजे समाहित ठेवतो किंवा त्या चित्ताला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र करण्याचा नित्य निरंतर अभ्यास करतो असा योगी म्हणजे असा ध्यानयोगी म्हणजे ध्यानयोगाचं अनुसरण करणारा अनुष्ठान करणारा असा जो पुरुष आहे तो नियतमानसः तो आपल्या मनाचं नियमन करून म्हणजे मनाला स्वाधीन करून निर्वाण परमाम निर्वाण म्हणजे मोक्ष निर्वाण परमाम म्हणजे मोक्ष हे ज्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे अशा मतसंस्थाम अशा मतसंस्थाम म्हणजे माझी असणारी स्थिती किंवा माझं असणारं मूलभूत स्वरूप त्या स्वरूपाला म्हणजे माझं मूलभूत स्वरूप काय आहे शांतीम परमाशांती हे जे माझं स्वरूप आहे ज्याला सर्वात श्रेष्ठ मोक्ष असं म्हणतात। मोक्ष म्हणजे माझ्या मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी असणारी परमाशांती त्या शांतीम अधिगच्छति त्या परमाशांतीला हा पुरुष प्राप्त होतो असं सांगितलं। आता भगवान माऊली या श्लोकावर चिंतन सांगतात। इथं मूळ भगवंताचं असं सांगणं आहे की आतापर्यंत जो हा मी योग सांगितला जर त्याला तुम्ही कुंडलिनी योग असं साधारणपणे नाव देऊ शकता तर ह्या कुंडलिनी योगाचा ज्यांनी अभ्यास केला तर त्या अभ्यास करणारे लोक जी सर्वात श्रेष्ठ असणारी स्थिती म्हणजे आपली मूळ स्वरूप स्थिती मोक्ष त्या मोक्षाला तो प्राप्त होतो आणि मोक्षाला प्राप्त झालेला पुरुष तोच शांतीला किंवा परमाशांतीला प्राप्त झाला असं म्हटलं जातं। त्याविषयीचं निरूपण आता माऊली करतात। माऊली या ठिकाणीही अजून पुढं ह्या संपूर्ण श्लोकभर मागचं चाललेलं जे वर्णन आहे कुंडलिनी योगाचं किंवा हठयोगाचं अष्टांग योगाचं किंवा भगवत प्राप्तीचं जे काही साधन सांगितलेलं आहे त्या योग साधनाचंच अजूनही वर्णन करतात। ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया। आता त्यांनी सांगितलं शक्ती ही पहिल्यांदा सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी आणि कांतिमान असते परंतु नंतर ते तेज जे आहे ते तेज जाऊन ती केवळ वायुरूपाने असते तेव्हा त्या शक्तीचं तेज जाऊन ती केवळ वायुरूपात अवशिष्ट राहते। त्या काळामध्ये बाकीची जी भूतं आहेत त्या सर्व भूतांची आटणी झालेली असते आणि पृथ्वी आप आणि तेज या पंचमहाभूताचे अंश त्या शरीरामध्ये न राहिल्यामुळं त्याचं तेजही जेव्हा लोपतं नष्ट होतं तेथ देहाचे रूप हरपे तेव्हा देहाला जे ह्या पंचमहाभूताचं पंचमहाभूतामुळं जे काही स्थूल शरीर स्थूल स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते जणू काही हरपूनच जातं म्हणजे देहाचे रूप नाहीसं होतं। इतर लोकांच्यासारखं त्याच्या देहाचं स्वरूप दिसत नाही। तो कसा होतो तो डोळ्या माझी लपे जगाचिया जगातले लोक डोळ्याने जसं इतरांचं किंवा त्याचं पूर्वी जसं स्थूल शरीराच्या रूपाने त्याला पाहत होते तर तो आता सगळ्या जगाच्या डोळ्यामध्ये लपून बसतो म्हणजे डोळ्यामध्ये लपलेला पुरुष जसा डोळ्यालाही दिसणं शक्य नाही कारण तो अत्यंत सूक्ष्म झालेला आहे तसंच त्याचं शरीर हे इतकं सूक्ष्म होतं की लोकांना जगातील लोकांना आपल्या डोळ्याने त्याचं स्वरूप दिसत नाही। येरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे
परी वायूचे का जैसे वळले होय. हे पूर्वी जे आहे तर ते आधिलाचे ऐसे, म्हणजे पूर्वी असलेलं अगोदर जसं शरीर होतं तसंच त्याचं शरीर आपल्याला डोळ्यांनी दिसतं. कसं सावयव तरी दिसे, त्याच्या हात पाय वगैरे अवयवांनी युक्त जणू काही ह्या योगी पुरुषाचं शरीर आहे असं दिसतं. परंतु त्याच्यामध्ये हेही लक्षात येतं की जसं मागं सांगितलं ना, आप पृथ्वी कालवी एक वाट, त्या ठिकाणी जलमहाभूताचे आणि पृथ्वी महाभूताचे अंश होते आणि ते एकत्र कालवल्यासारखे होते. पुढं अग्नीनं ते अंश जे आहे ते खाऊन टाकले. पुढं त्या अग्नीलाही वायूनं भक्षण केलं, म्हणजे वायूने ते पृथ्वी आप आणि ते सगळे नाहीसे केले आणि केवळच वायुरूप स्वरूप ते शरीर आहे. त्यामुळे त्याच्या शरीराकडं पाहिलं का जणू काही वायूचे का जैसे वळिले होय, ते जणू काही केवळ वायूपासूनच वायूपासूनच ते शरीर बनलेलं आहे किंवा निर्माण झालेलं आहे, इतकं हलकं फुलकं असं वाटायला लागतं. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, का अवयवची नभा उदयला तो. का ना तरी म्हणजे अथवा कर्दळीचा गाभा म्हणजे केळीची जी सोपटं आहेत, केळीचा जो वृक्ष आहे आणि त्याच्यावर एकावर एक आलेली सोपटं आहेत. तर आपण त्या कर्दळीचा जर गाभा पाहायला गेलं तर केळीचा गाभा, तर बुंथी सांडोनी उभा. आपण काय करतो, केळाची बुंथी म्हणजे सोपटं जर काढून टाकली तर ते केळाचा जो गाभा आहे तो कसा उभा राहतो, तो केवळ पोकळीच राहते तिथं. एक एक सोपट काढत गेलं तर केळीचा गाभा म्हणून काहीच आपल्याला सापडत नाही. त्या ठिकाणी केवळ पोकळ रूप म्हणजे आकाशच त्या ठिकाणी राहतं. तसंच या ठिकाणी अवयवाची नभा उदयला जो, किंवा जसं काय असं वाटतं की नभा म्हणजे आकाशालाच जणू काही हे जे आकाश आहेत ते आकाशालाच हे अवयव आलेले आहेत असं वाटतं. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. तैसे होय शरीर, त्याचं जे शरीर आहे हे अशा प्रकारचं होतं, आकाशासारखी जशी पोकळी आहे किंवा कर्दळीचा गाभा उभा केला म्हणजे तो जसा केवळ आकाशरूप आहे, त्याप्रमाणे तैसे होय ते शरीर. त्याचं शरीर तसंच होतं की असं शरीर झालं म्हणजे त्या आपल्या शरीराला आकाशात पक्षी जसा उड्डाण करतो तसं आपल्याला आकाशात उडता येत नाही. कारण आपल्या ठिकाणी हे जे जड असणारे पृथ्वीचं म्हणजे गुरु म्हणजे ज्याच्यामध्ये वजनदार असे जे अंश आहे पाण्याचे किंवा पृथ्वीचे ते त्याच्या शरीरात राहिले नाही. त्यामुळं तै ते म्हणजे खेचर, ते शरीर खेचर, खे म्हणजे खम म्हणजे आकाश, खेचर म्हणजे खेचरती, आकाशामध्येही विचरण करू शकतं. म्हणजे ते शरीर इतकं हलकं फुलकं होतं की ते आकाशामध्ये देखील संचार करतं. आणि हे पद होता चमत्कार पिंडजनी, आणि हे पद होता म्हणजे अशा प्रकारचं पद म्हणजे स्वरूप, त्याला केवळ वायुरूप देह हे त्याला प्राप्त झालं. म्हणजे पिंडजनी म्हणजे हे जे स्थूल शरीर धारण करणारे जे सामान्य लोक आहेत त्यांना हा एक चमत्कार वाटतो की हा मनुष्य आकाशातच चालू शकतो असा त्याच्याविषयी. पिंडजनी म्हणजे जे शरीरधारी लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये चमत्कार वाटतो. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची ओळर आहे, तेथ ठाई ठाई होये आणिमादिक. देखे हे अर्जुना पहा, तो साधकू निघोनी जाये, अशा प्रकारचा साधक आहे. जर तो एखाद्या ठिकाणाहून निघून गेला म्हणजे पुढं चालू लागला, एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी आपलं मूळचं स्थान सोडून तो जर निघून गेला म्हणजे चालू लागला, तर मागा पाऊलांची ओळर आहे, तर त्याच्या पाठीमागं त्याच्या पावलाचे जे ठसे उमटतात, तो ज्या रस्त्यावरून चालत गेला त्या रस्त्यावर त्याच्या पावलाचे जे ठसे उमटतात तेथ ठाई ठाई होय आणिमादिक. त्या ठिकाणी त्याला ठाई ठाई म्हणजे ठिकठिकाणी, आणिमादिक होय म्हणजे आणिमादिक सिद्धी ज्या असतात त्या आणिमादी सिद्धी, त्या आणिमा, लगिमा, गरिमा, अनुर्मिमत्व अशा ज्या सिद्धी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या सिद्धी. म्हणजे तो जर एखाद्या ठिकाणी जर त्याला वाटलं की एखादा 1 क्विंटलचं पोतं आहे आणि तो जर बसला तर ते अशी 2 पोती बसली तरी त्याचंच पारडं खाली जातं, म्हणजे त्याला ती गरिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. किंवा त्याला एकदम किती हलकं होता येतं, पक्षापेक्षा हलकं होऊन पक्षापेक्षा उंच आणि वेगाने
तो आकाशात संचार करू शकतो. अशा अनेक सिद्धी त्याच्या नुसत्या त्या जागेवर जे त्याचं पाऊल लागलं, त्या पावलाला इतकं महत्त्व आहे की त्या ठिकाणी अनिमादी सिद्धी स्वतःहून राबतात किंवा व्यक्त होतात. परी तेने काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहीचा देही. आता म्हणतात हे परी, परंतु हे आपणया तेने काय का, हे अर्जुन आपल्याला ते काय करायचं सिद्धीचं, कारण आपल्याला माहिती आहे ह्या सिद्धी पुढे जाऊन घातक होतात. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजाहंसे पाणी काही. या ठिकाणी राजाहून जसं दूध आणि पाणी एकत्र आलं तर पाणी सोडून देतो आणि केवळ दूधच ग्रहण करतो, त्याप्रमाणे आपल्याला त्या सिद्धी जरी मिळत असल्या, हे भगवत प्राप्तीचं एकाग्रचित्ताने साधन करत असताना जरी ह्या सिद्धी आपल्या, तरी आपण या काय काज, आपल्याला त्यांच्याशी काय कर्तव्य आहे. हे धनंजया ऐसा अवधारी, हे धनंजया तो अवधारी म्हणजे लक्षपूर्वक ऐक, तो ऐसा तो असा झालेला असतो की देहीचा देही लोप भूतत्रया लोपाथी. त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी काय भूतत्रया लोपाथी, एवढं मात्र खरं आहे की त्याच्या शरीरामध्ये भूतत्रय म्हणजे तीन भूत म्हणजे पृथ्वी आप आणि तेज, या तिन्ही भूतांचा देहीचा देही लोपाथी, देहाच्या देहामध्येच ही तिन्ही भूतं जी असतात ती लीन झालेले असतात किंवा त्यांचा लोप झालेला असतो. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी. आता ह्या पुरुषाने जे साधना केली त्या योग साधनेमध्ये पहिल्यांदा काय झालं, पृथ्वी ते आप विरवी, पृथ्वी महाभूत जे आहे, जसं पाणी आहे, पाण्यामध्ये माती विरून जाते, त्याप्रमाणे हे सगळं शरीरामध्ये असणारं जे पृथ्वी आणि या पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं आहे. परंतु देहामध्ये होतं काय, ह्या योग साधनेने पृथ्वीला आप म्हणजे जल पाणी हे विरून टाकतं मातीला, पृथ्वीला. आपा ते तेज जिरवी, आणि ते जे पाणी आहे ना त्या पाण्यालाही तेज म्हणजे अग्नी हा जिरवून टाकतो. तेजा ते पवन हरवी, आणि जो अग्नी आहे त्या अग्नीला वारा आला म्हणजे अग्नी विझतो. मग त्याप्रमाणे त्या तेजालाही पवन म्हणजे हा वायू जो आहे तो हृदया माझी हरवी, त्याला हृदयामध्ये लीन करून टाकतो. पाठी आपण एकला रे परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. पाठी नंतर म्हणजे ह्या तिन्ही महाभूतांना तिन्ही महाभूतांचा लोप झाल्यानंतर आपण एकलाव रे, तो आपण स्वतः तो वायू फक्त एकटाच वारा उरतो. परंतु तो वारा म्हणजे काय, परी शरीराचे नि अनुकारे, परंतु शरीर त्याचं बाह्य लोकांना मात्र दिसतं बाहेरून, परंतु ते शरीराचं फक्त काय आहे आकार आहे. वास्तविक तो सगळा काय आहे वायू, त्याचा पूर्णपणे वायुरूपानेच तो आहे, परंतु फक्त त्याला शरीराचा एक आकार आलेला आहे वायूलाच. आणि तो आकार म्हणजे तो वायू जो आहे तोही निघे, तोही त्या ठिकाणाहून निघतो आणि अंतरे गगना मिळे, आणि तो आतमध्ये काही वेळाने जाऊन अंतर म्हणजे आपलं हृदय जे आहे त्या अंतरे गगना, त्या हृदयामध्ये असणारं जे आकाश, त्या आकाशात जाऊन तो वायूसुद्धा लीन होतो. कारण हा क्रमच आहे, पिंडे पिंडाचा ग्रासो, हा तो नाथ संकेतेचा दंशो, जो बोलिला श्री महाविष्णू काय परी दावून गेला महाविष्णू, हा दावून गेला उद्देशो महाविष्णू, आणि तया ध्वनिताचे केने सांडूनी यथार्थाची गडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते, असं माऊलीनं सांगितलं. तीच गोष्ट या ठिकाणी सांगतात की पाठी आपण एकलावरे परी शरीराचे ने अनुकारे, फक्त शरीराच्या आकाराने तो थोडासा एकटा असणारा वायू किंवा वायू महाभूत त्या ठिकाणी उरलेलं असतं. पण ते वायूसुद्धा काय करतो, आंतरे गगना मिळे, तिथून निघतो आणि तो आंतर म्हणजे हृदय रूपी असणारं जे आकाश, त्या हृदयाकाशाशी तो मिळे म्हणजे एक रूप होऊन जातो, म्हणजे आकाशात मिळून जातो. ते वेळी कुंडलिनी हे भाष्य जाये, मग मारुत ऐसे नाम होय, परी शक्ती पणत्या आहे जवन मिळे शिवी. काय आपल्या जीवनामध्ये कितीही साधना केल्या, कितीही तत्वचिंतन वेगवेगळं केलं,
तरी जोपर्यंत जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचं ज्ञान झालं नाही तोपर्यंत त्या कोणत्याही पुरुषाला निर्विशेष मोक्ष प्राप्त होत नाही. हा वेदांताचा आकाट्य सिद्धांत हे कुंडलिनी योग सांगताना देखील माऊली सांगण्यास विसरले नाही. किंबहुना हाच नाथ संकेतेचा दंश आहे आणि हाच भगवान महाविष्णूचा उद्देश आहे. हे संक्षेप काही जरी झालं तर ते म्हणतात आता कुंडलिनीचा एवढा प्रवास झाला की ते आकाशामध्ये हा वायू मिळवून गेला. मग ते वेळी कुंडलिनी हे भाष्यज आहे, म्हणजे ती कुंडलिनी काय झाली, ती वायुरूप झाली होती त्याच्या ठिकाणी. पण आता तरी त्या ठिकाणी जेव्हा ती हृदयाकाशात लीन होऊन जाते त्यावेळेला तिला कुंडलिनी हे भाष्यज आहे. त्या ठिकाणी तिला कुंडलिनी हे जे शब्द आहेत ते शब्दही त्या ठिकाणी निघून जातात. ही भाषा मावळते, म्हणजे तिला कुंडलिनी असंही म्हणता येत नाही. मग तिला नाव काय होतं, मग मारुत ऐसे नावं होय, मग तिला मारुत असं नाव होतं. किंवा दुसरं एक आहे की काही ठिकाणी मारुती असा पाठ आहे. मारुती म्हणजे मरुत म्हणजे वायू आणि मारुती म्हणजे त्या मरुतापासून झालेली, म्हणजे त्या कुंडलिनीचं रूपांतर त्या ठिकाणी कुंडलिनी असं नाव न राहता तिला मारुती किंवा मारुत अशा प्रकारचं नाव होतं. परंतु असं असलं तरी कुंडलिनी अखेर ती शक्तीच आहे, परिशक्ती पण ते आहे. तरी अजून ती परमात्म्याहून वेगळी, शिवाहून वेगळी जी शक्तित्व किंवा शक्तीपण ते तिच्या ठिकाणी आहेत. कुंडलिनी नाव गेलं तरी मूळचं तिची जी शक्तीपण आहे, शक्तित्व आहे, ते जसंच्या तसंच आहे. हे कुठपर्यंत आहे तर जव न मिळे शिवी, जोपर्यंत ही कुंडलिनी शक्ती भगवान शिवामध्ये किंवा आपल्या आत्मरूप असणाऱ्या ब्रह्मरूप असणाऱ्या शिवामध्ये जोपर्यंत मिळत नाही, नाम एकरूप होत नाही, समरस होत नाही, ऐक्य भावाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत कुंडलिनी नसलं तर मारुत का होईना तिला नाव आहे आणि तिच्या ठिकाणी शक्तित्व आहे. ते ओंकाराचे पाठी पाय देत उठा उठी, पश्यंतीचे पाऊटी माघा घाली. आणि नाही मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाचे पहाडी पैठी होय. आता ही जी ओवी आहे हिचं वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन केलेलं आहे, तर आपण पाहू. मग इथं असलेलं आहे, मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाचे पहाडी पैठी होय. मग जी शक्ती आहे ना, अगोदर त्यांनी क्रमाने 3 बंध लावले होते. पहिला कोणता, मूळबंध, दुसरा जालंधर बंध आणि तिसरा ओढियाना बंध किंवा उडियाना बंध, हे 3 बंध होते. आता हे एवढं प्रक्रिया झाली असताना त्याचा पहिल्यांदा काय होतं, ती कुंडलिनीचा इथपर्यंत प्रवास झाला, ती हृदयाकाशात लीन होऊन गेली की मग जालंधर सांडी. मग ती शक्ती काय करते, जो जालंधर बंध केलेला आहे त्या जालंधर बंधाचा त्याग करते. ककारांत फोडी म्हणजे ककारांत म्हणजे क जिच्या अंती आहे अशी जी कृकाटिका नावाचं टाळूच्या ठिकाणी असणारं जे एक मर्म आहे की ज्याला दाहोद्वार योगाचं असं म्हणतात, दशमद्वार असं म्हणतात. तर त्या ठिकाणी ते ककारांत फोडी, ते दाव्यदार फोडते म्हणजे ते दाव्यदार उघडते. म्हणजे त्यावेळेला त्यांनी जालंधर बंधाचा त्याग केला की ककारांत क आहे, ककार म्हणजे क आहे अंती ज्याच्या, असं काय कृकाटिकामध्ये कृकाटिका याच्यामध्ये कृकाटिका तर क अंती आहे की नाही, त्याच्या शेवटी कोण आहे, कृका हे क आहे आणि टीमध्ये एक अक्षर आहे आणि पुढं का आहे. म्हणजे कृकाटिका म्हणजे तालू, कृकाटिका हे मर्म आहे. आमच्या आयुर्वेदमध्ये पण सांगितलेलं आहे, योगशास्त्रात पण आहे. आपले जे टाळू आहे तर त्या टाळूच्या ठिकाणी असणारं जिथं आपण जन्मतः आपण टाळू भरायचे, म्हणजे तिथं ते मोकळा भाग असतो, ते हाडं जोडलेली नसतात, तर त्या ठिकाणी हे दावदार उघडतं आणि मग गगनाचे पहाडी पैठी होय. आणि गगन म्हणजे त्या ठिकाणी असणारा आकाश. अगोदर हा हृदयाकाशात कुंडलिनी आली होती, ती आता काय करते, त्या कृकाटिकेचं दार उघडते आणि मग पुन्हा आकाशात, मागं होतं हृदयाकाश, आता या ठिकाणी कुठं जाते ती, तर गगनाचे पहाडी पैठी होय. गगन म्हणजे मूर्ध्याकाशाचा जो पहाड किंवा पर्वत, त्या पर्वतावर जाते आणि ही कुंडलिनी शक्ती स्थिर होते.
ते ओंकाराचे पाठी पाय देत उठाउठी पश्यंतीचे पाऊटी मागा घाली. आता काय होतं की ती जी कुंडलिनी शक्ती आहे ती ओंकाराचे पाठी पाय देत उठाउठी पाय देत. आता काय करते ती, ज्या वेळेला ह्या कृकाटिकाचं दाहोदार उघडते आणि मूर्ध्न्याकाशामध्ये जाते, त्या मूर्ध्न्याकाशामध्ये ही कुंडलिनी शक्ती ओंकाराचे पाठी, ओंकार ओम किंवा प्रणव, त्या प्रणवाच्या पाठीवर पाय देते आणि पश्यंतीच्या पावटी मागा घाली. आणि पश्यंती वाणी म्हणजे अगोदर परा, नंतर दुसरी वाणी आहे पश्यंती, हा परा पश्यंती, तिसरी वाणी आहे मध्यमा आणि चौथी वाणी आहे वैखरी. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. तेव्हा या मूर्ध्न्याकाशात लीन झालेली ती कुंडलिनी शक्ती त्या काय करते तर ओंकार प्रणवाचं, प्रणव जो आहे ओंकार त्याच्या पाठीवर पाय देते आणि पश्यंतीची पावटी मागं घाली. आणि पश्यंती वाणी जी आहे त्याच्यानंतर त्या वैखरी वाणीला तर बाजूलाच सारते, पण पश्यंती वाणीला सुद्धा तिची पायरी करते, पावटी करते आणि मागं सारते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्राणाचा रंध्राकाशात लय होतो तेव्हा प्राणाश्रित असलेल्या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणीचे उल्लंघन ती शक्ती करत असते. म्हणजे ती जी कुंडलिनी शक्ती ती हळूहळू परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी किंवा वैखरी पश्यंती मध्यमा आणि परा या सगळ्याही वाणीचं उल्लंघन करते. आणि इथं ओंकार आणि पश्यंती ही दोन पद जे ना, ओंकाराचे पाठी, तर ओंकार पद म्हणजे मध्यमा आणि पश्यंती हे जो एक पद आहे, तर मध्यमा आणि परा ही आपण यांनी घ्याव्या. म्हणजे ओंकार आणि पश्यंती ही दोन पद कशासाठी, मध्यमा आणि परा या दोन वाणी देखील त्या ठिकाणी गृहीत धराव्या. म्हणजे ही केवळ परा आणि आपलं पश्यंती आणि वैखरीचंच उल्लंघन करते असं नाही, तर परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. याप्रमाणे या दोन्ही मध्यमा आणि परा या दोन्ही वाणींचा संग्रह या ठिकाणी करावा. पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. आता सांगतात जेवी सागरी सरिता भरती गमे. समुद्रात जशी सरिता म्हणजे सगळ्या प्रकारच्या नद्या, त्या नद्यांची भरती दिसते. म्हणजे समुद्राला येऊन ज्याप्रमाणे सर्व नद्या मिळतात त्याप्रमाणे पुढे तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी, त्याचप्रमाणे पुढं जे आहे ना तर तन्मात्रा म्हणजे अर्धमात्रेसह असणाऱ्या तन्मात्रा म्हणजे तीन मात्रा, ह्या म्हणजे ओंकारामध्ये आकार उकार मकार आणि अर्धमात्रा ह्या सगळ्याच्या सगळ्या त्या आकाशाच्या अंतरी भरती. आकाश म्हणजे मूर्ध्न्याकाशामध्ये भरती म्हणजे लीन होऊन जातात किंवा मूर्ध्न्याकाशामध्ये प्रविष्ट होतात. मूर्ध्न्याकाशाशी ह्या सर्वच्या सर्व समरस होतात. ह्या तिन्ही मात्रा. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावनी अंगा घडे. आणि मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी, मग ती जी मूर्ध्न्याकाशात गेलेली कुंडलिनी शक्ती आहे ती त्या ब्रह्मरंध्री म्हणजे त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी म्हणजे जिथं हे कवटीचे हाडं ज्या ठिकाणी एकत्र जुळतात आणि त्या ठिकाणी असणारं जन्मतः बंद न होणारं जे छिद्र त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. आणि त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ती स्थिर होते. ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी. आणि मग त्यावेळेला सोहम म्हणजे सहा तो परमात्मा अहम, मीच तो परमात्मा आहे अशा भावाच्या म्हणजे अशा ज्ञानाच्या जणू काही बाह्या पुढं करते किंवा हात पुढं करते. आणि परमात्मलिंगा धावनी, आणि ती परमात्मरूपी लिंग म्हणजे परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत धावत जाते ती कुंडलिनी शक्ती आणि अंगाघडे. आणि त्या परमात्म्याला अंगाघडे म्हणजे परमात्म्याला आलिंगन करते म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जाते. तव महाभूतांची जवनिक फिटे मग दोहीशी होय झटे तेथ गगना सकटा आटे समरसी ते. आणि ज्या वेळेला
ही ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते कुंडलिनी शक्ती, तेव्हा महाभूतांची महाभूतांची जवनिक फिटे. तेव्हा महाभूत म्हणजे पंचमहाभूतांचा जवनिक म्हणजे जो पडदा आहे तो पडदा फिटे, तो पडदा दूर सारला जातो. मग दुईशी होय झटे. आणि मग दुईशी म्हणजे ती कुंडलिनी शक्ती आणि परमात्मा यांचं झटे होय, म्हणजे दोघांचं पूर्ण आलिंगन किंवा पूर्णपणे ऐक्य प्राप्त होतं. तेथ गगनासकटा आटे समरसिते. आणि ज्या वेळेला ह्या कुंडलिनी शक्तीचं परमात्म्याशी ऐक्य होतं, त्या ऐक्यामध्ये गगना ते समरसी, त्या दोघांचं पूर्ण ऐक्य झालं की त्या ऐक्यामध्ये समरसी म्हणजे ऐक्यामध्ये गगनासकट आटे, त्या शक्तीचं जे रूप होतं ना, अजून ती शक्तीच होती कुठपर्यंत, जोपर्यंत परमात्मा स्वरूपात एकरस किंवा एकरूप ऐक्यभावाला प्राप्त झाली नाही तोपर्यंत ती शक्तीचं स्वरूप होतं. आता मात्र ते शक्ती परमात्म्याशी गगनासकट आटे समरसिते. तिथं गगन म्हणजे जे मूर्ध्याकाश होतं, त्या मूर्ध्याकाशासह त्या शक्तीचं सगळं रूप नाहीसं होतं आणि केवळ परमात्म तत्वच अवशिष्ट राहतं. पै मेघाचे निमुखी निवडला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पया. त्यासाठी उदाहरण देतात की मेघाचे निमुखी निवडला. मेघ म्हणजे जे समुद्र आहे, त्या समुद्रातून आपलं तो जो मेघ म्हणजे ढग आहे, त्या ढगाच्या मुखातूनच जो निवडला म्हणजे बाहेर पडला. समुद्र का ओघी पडला, आणि तो समुद्रच काय झाला, नदीच्या ओघात पडला. आणि तो मागुता जैसा आला आपण पया, आणि नंतर तो समुद्रच पुन्हा आपणच आपल्याला भेटायला आला. म्हणजे पहिल्यांदा काय हे त्यांनी उदाहरण सांगितलं की आकाशात ढग असतात, त्या ढगामध्ये कोण आहे, पाणीच आहे. आणि तेच पाणी काय होतं, खाली पडतं. खाली पडलं की त्याच पाण्याला काय ढगातलं पाणी म्हणत होते, आता नदीचं पाणी असं म्हणतात. आणि ती नदी जाऊन पुन्हा कुठं मिळते, समुद्राला. त्याला काय म्हणतात, आता हे समुद्राचं पाणी आहे. आणि तो समुद्रच जेव्हा त्याचं सूर्याच्या उष्णतेनं बाष्पीभवन होतं, त्यावेळेला तेच पाणी समुद्राचं पुन्हा कुठं जातं, मेघात. पुन्हा काय झालं, म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर मेघाच्या मुखातून जो वर्षाव झाला त्याच्या रीतीनं समुद्र तरी कोण आहे, मेघच आहे. आणि नद्या तरी कोण आहे, मेघच आहे. आणि समुद्रातून पुन्हा मिळालेलं पाणी मेघाला, तर ते समुद्राचं आहे का मेघाचंच पाणी मेघाला मिळालं, मेघाचंच पाणी मेघाला मिळालं. त्याप्रमाणे तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. या ठिकाणी जर आता आपण पाहिलं होतं ना, पंथराज म्हणजे वेदांताचं चिंतन, त्यालाच राजयोग किंवा श्रेष्ठ असा मार्ग असं म्हटलेलं आहे, असं आपण सुरुवातीला चिंतन केलं होतं. तेच चिंतन या ठिकाणी पुन्हा ज्ञानोबाराय असं सांगतात, तेवी त्याप्रमाणे पिंडाचे निमिषे. पिंडाचे निमिषे म्हणजे त्या योगी पुरुषांनी ज्या शरीरामध्ये ही साधना केली, तो पिंड म्हणजे ते शरीर, त्याच्या मिशे म्हणजे त्या शरीराच्या निमित्ताने आता तो कुठं गेला, पदी पद प्रवेशे. तो आपल्या पदी म्हणजे आपलं मूळ जे स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला तो पदी म्हणजे तो जीवात्मा, तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. म्हणजे जीवात्मा कुठं प्रविष्ट झाला, जीवात्म्याला मिळाला. म्हणजे तो मूळचा परमात्माच होता, परंतु आपल्याला वाटतं का जीवात्मा परमात्म्याला मिळाला. जीवात्मा परमात्म्याला मिळाला का तो आपल्यालाच मिळाला, आपल्यालाच मिळाला. आपणच कल्पना केली की जीवाची उपाधी अविद्या उपाधी आल्यामुळं मी जीव झालो. आपणच कल्पना केली की माया उपाधी लागल्यामुळं तो परमात्मा झाला. परंतु ह्या दोन्ही उपाधीचा बाध केला किंवा दोन्ही उपाधीचा आता याप्रमाणे अधिष्ठानात लय केला, तर मूळचं जे त्यांचं स्वरूप आहे ते एकच होतं. त्यामुळं फक्त शरीराचं निमित्त झालं आणि शरीराच्या निमित्ताने पदामध्ये म्हणजे जीव स्वरूप असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये म्हणजे तो जेव्हा जीव होता तर तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. याच्यामध्ये एक शंका येते बरं का,
ती शंका एवढीच येते की या ठिकाणी म्हणजे जसं तत्व आपलं आत्तापर्यंत चिंतन काय आहे की तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्या वाचून हे अशा प्रकारचं मी ब्रह्मा आहे असा निसंदेह बोध कोणालाच अपरोक्ष ज्ञान होतच नाही. श्रवणा वाचून दुसरा विचार नाही. आता इथं कुठं श्रवणाचं नाव आलेलं आहे का? ह्या गोष्टी आपोआप योगाचं साधन करता करता घडत गेले असंच आहे की नाही? का याचा अर्थ असा मानलं पाहिजे यांनी पूर्वी श्रवण केलेलं आहे? कारण ज्या अर्थी म्हटलं की आत्मविद थोरावले येण्याची पंथे असं त्या ठिकाणी योग वासिष्ठासारख्या ग्रंथामध्ये ज्ञानोत्तर योगाचं अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे. असा हा पुरुष मानला पाहिजे. ठीक आहे ना? आणि होईल का असं कधीतरी? हे जे वर्णन सांगितलं आता की पाणीच पाण्याला मिळालं तसं मी जो ते काय तो ब्रह्मैव सन ब्रह्मात पेती, तो ब्रह्मच आहे, ब्रह्माला प्राप्त झाला हे जरी खरं आहे तरी अगोदर याला संस्कार आहे की नाही? तत्वमसी महावाक्याचं श्रवण यांनी केलेलं आहे म्हणून आहे की नाही? मग नंतर पण आता त्याला त्याचा प्रतिबंध होता, अनुभूती येत नव्हती. त्या अनुभूतीसाठी साधन करून तो निर्विकल्प समाधीला उन्मनी अवस्थेला प्राप्त झाला. आता या ठिकाणी ह्या अवस्थेला प्राप्त झाला खरा तो, पण त्याला अगोदर हे माहीत आहे की ही अवस्था आपली मूळचं स्वरूप स्वतः सिद्ध अशी अवस्था आहे. त्याच अवस्थेला जिथं होता तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय अशी त्याची स्थिती आहे. आणि तेवी पिंडाचे निमिषे त्याप्रमाणे त्या योगी पुरुषाने ज्या शरीरामध्ये साधन केलं त्या शरीराच्या मिशे पिंडाचे निमिषे शरीराच्या निमित्ताने पदीपद प्रवेशे, पदीपद म्हणजे त्या जीवस्वरूप असणारा परमात्म स्वरूपात काय करतो? प्रवेश करतो. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. तर अशा प्रकारचं हे एकत्व ते असं असतं. कसं ते एकत्व कसं आहे? आता त्या एकत्वात पूर्वी द्वैत होतं आणि आता द्वैत निराश होऊन मी माझ्या तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम, आपल्या स्वरूपात अवस्थान झालं असं त्याला वाटत नाही. असा विचार त्याच्या मनात येत नाही. कारण का? ते मूळचं स्वतःसिद्ध ऐक्य होतंच. म्हणून म्हणतात आता दुजे हन होते की एकची हे आईते आईशे विवंचने परते उरेचे ना. म्हणजे थोडक्यात काय आहे? ज्ञानवान ज्याला अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं किंवा परोक्ष ज्ञान झालं, बरोबर ना? किंवा दृढ अपरोक्ष ज्ञानच श्रवणानंतर होतं, परंतु त्या ठिकाणी निष्प्रतिबंध आनंद अनुभूतीला प्रतिबंध येतो. ते सगळे प्रतिबंध ह्या साधनेने निवृत्त होतील का नाही? योगाच्या साधनेने सर्व प्रतिबंध निवृत्त होतील. म्हणून जिथं आता सांगतात आता त्याच्या ठिकाणी काय आहे? जेव्हा तो निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो त्यालाच काय म्हणतात? अनुभव असं म्हणतात. आता त्याला अंतःकरणात सूक्ष्म वासना राहिलेल्या आहेत का? द्वैताचा यत्किंचित तरी सत्यत्व बुद्धी राहिलेली आहे का? नाही. असा जो पुरुष आहे तो कसा विचारात येतो? आता दुजे हन होते की एकची हे आई ते आईशी विवंचने परते वरेचना. आता त्याला दुजे हन होते म्हणजे पूर्वी द्वैत होतं आणि एकच हे आहे ते, किंवा आता हे द्वैत नव्हतं, हे एकच तत्व पूर्वीसुद्धा जसंच्या तसंच होतं. असा तरी विचार करीत राहतो का द्वैत नव्हतं आणि आता केवळ अद्वैत आहे का? त्याला द्वैत आणि अद्वैत या म्हणून त्यांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. त्या ठिकाणी भेद आणि अभेद, द्वैत आणि अद्वैत हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. कारण मूळचं जे स्वरूप ते कधी द्वैत भावाला प्राप्तच झालं नाही, त्यामुळे त्याला अद्वैत भावाला प्राप्त करून देण्याची आवश्यकताच नाही. ते स्वयंप्रकाश स्वतःसिद्धच आहे. त्यामुळं एवढंही विवंचने पुरते विचार करायला काहीच उरेच ना, त्याला काही शिल्लक राहत नाही. गगनी गगन लया जाय आयशे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होनी ठाके. आता म्हणतात गगनी म्हणजे आकाशामध्ये, गगन लया जाय आकाशातच आकाश जसं लीन व्हावं, म्हणजे आकाशातच आकाश लीन होणं हा फक्त तोंडातला शब्द झाला. तो आकाशच आहे, एकटं आकाशच आहे सर्वत्र व्याप्त, आणि त्याच्यात पुन्हा ते आकाशाच्या ठिकाणी काही लीन होईल? लीन होणं शक्यच नाही, फक्त शब्द प्रयोग आहे. तसं गगनी गगनी लया जाय आयशे जे काय आहे अशी जी स्थिती आहे, गगनात गगन लया लीन झालं असं म्हणणं म्हणजे केवळ गगनच आहे, गगनच होतं, गगनच आहे, गगनच राहणार, आणि गगनात दुसरं गगनच नाही, ते त्याच्यात लीन व्हायचं ते काय? कारण गगनच आहे.
अशी जर स्थिती असेल तर गगनी गगनलया जाय आयशे जे काय आहे असं जे काय आहे ते अनुभवे होय त्याचा त्याला अनुभव आला. आणि इथं जीवात्म्याने परमात्म्यात लीन व्हायचं ते काय लीन होण्याची गरज आहे असा ज्याला अनुभव आला तो होनी ठाके. तो थरगा काय होतो तो होनी ठाके म्हणजे तो परमात्मा रूपच होतो परमात्मा रूपच होऊन जातो असं सांगितलं. आता हे परमात्मा रूपाला प्राप्त झालेली जी अनुभव आहे ह्या अनुभव काही शब्दात सांगता येईल का असं जर कोणाला वाटेल तर त्या ठिकाणी माऊली सांगतात म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेने संवादाची या गावा आतू पैठी कीजे. आता जो अनुभव ज्याला येतो ना ब्रह्मानुभव तो सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही. ब्रह्माचा अनुभव नाही तो अनुभवच ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला ब्रह्मरूपतेशी तो एकरूप होऊन जातो. म्हणजे त्याचा अनुभव घ्यायला वेगळा राहत नाही. तो ब्रह्माचा अनुभव घेणारा ब्रह्मविद ब्रह्म जाणलं का ब्रह्म जाणण्याचं खरं फल काय आहे तो ब्रह्म एव भवती तोच ब्रह्मरूपाला प्राप्त होतो. मग आता अशा ब्रह्मरूपाला अनुभूतीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला आपल्या मनातला असणारा अनुभव शब्दाने काही सांगता येईल का नाही अशी शब्द येईल किंवा संवादाच्या गावामध्ये त्याला नेता येईल का म्हणजे परस्परामध्ये बोलून शब्दांकन करून त्या अनुभवाचं काही विश्लेषण त्याला करता येईल का अशी शंका कोणाला येईल तर ते सांगतात की तेथीची मातू. तेथीची म्हणजे ज्या रीतीनं त्या ब्रह्माचा अनुभव आला त्या अनुभवाची मात म्हणजे गोष्ट बोलाचा हातून न चढेची. ती शब्दाच्या हातात कधी चढतच नाही म्हणजे शब्दाने त्या अनुभवाचं कधी वर्णनच करता येत नाही. बाळा खाली नको जाऊ जास्त बाहेर नको जाऊ. हां इथंच ये परत बोला ते न चढे बोलाचा हातू ते काही शब्दाच्या हातात चढत नाही म्हणजे शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही. मग जर तिथं शब्दाचीच प्रवृत्ती होत नाही तर बोलायला माध्यम कोणतं लागतं शब्दातच लागतं संवादाचं म्हणजे काहीतरी भाषण करण्याचं. मग या ठिकाणी संवादाच्या गावातू त्या संवादाच्या गावामध्ये पैठी कीजे त्याचा प्रवेश करता येईल का संवाद त्याच्या गोष्टी करून ते आपल्याला अनुभूती आपल्या हृदयातली दुसऱ्याच्या हृदयात संक्रमित करायची म्हटलं तरी होणं शक्य आहे का शब्दाच्या माध्यमातून. शब्दाच्या माध्यमातून आपला अनुभव दुसऱ्याला सांगता येणार नाही आणि शब्दाने त्याला त्या अनुभवावर आणता पण येणार नाही. कारण का तिथं शब्दाचा संबंधच राहत नाही. ती जी अनुभवरूपता आहे ती अनुभवरूपता अवाच्य शब्दातीत आहे ती शब्दांकित करता येत नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. आता ते म्हणतात आता एखादा जर म्हणेल की बोलण्याने सांगू किंवा संवादाने बोलू असं जर म्हणतील अर्जुना एरवी तरी हे कोण करतं आपल्या मनात जर काही विचार असले मनातले अव्यक्त का नाही दुसऱ्याला कळतील का कधी पण ते कधी कळतील आपल्याला बोलायला लागल्यावर करील. आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी आधी मनात संकल्प झाला माझ्या मनात संकल्प झाला आहे तुम्हाला कळेल कधी जर मी बोलेल तर कळेल ना बोलेल तर कळेल. त्यामुळं कधी कधी माणसाला वाटतं बरं एखादी गोष्ट तुम्ही काय म्हणता हो मला ती मिळाली कारण तुम्ही मला सांगितलं आपला संवाद झाला तुम्ही व्यवस्थित सांगितलं त्याप्रमाणे मी केलं आणि ती वस्तू मला मिळाली असे आपण म्हणतो. याचा अर्थ काय आहे आपली एक धारणा होऊन गेली का बोलण्याच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचा परिचय करून देता येतो किंवा एखादी अनुभूती दुसऱ्याच्या अंतःकरणात संक्रमित करता येते असं आपल्याला वाटतं की नाही. मी दुःखी आहे असं सांगतो की नाही म्हणजे माझ्या मनाची जी कल्पना आहे तो दुःखी ह्या शब्दाने तुम्हाला कळली की नाही. मी सुखी आहे सुखी शब्दाने कळली की नाही. हा मनुष्य सज्जन आहे हे शब्दाने कळलं की नाही. त्या ठिकाणी त्याच्या भेटीला तुम्ही जा असं जरी म्हटलं तरी हे सगळं शब्दाने कळतं. मग काय झालं ह्या शब्दाला किंवा ही वैखरी वाणीनं शब्दाचं उच्चारण होतं त्या वैखरी वाणीला गर्व झाला की ते एरवी तरी या अभिप्रायाचा गर्व धरी ह्या अभिप्रायाचा त्या वैखरी वाणीला काय झाला गर्व झाला. शब्दाला असं वाटलं की मी कोणती गोष्ट जी आहे ती आपल्या मनात असणारे संकल्प व शब्दाच्या द्वारा सांगितले जाऊ शकतात. असा जरी त्या शब्दाला गर्व झाला
तरीसुद्धा म्हणतात तो गर्व जरी झाला तरी पाहे पा वैखरी दुरी ठेली. त्याच्या ठिकाणी शब्दच जर दूर आहे तर शब्दाचं उच्चारण करणारी जी वैखरी वाणी आहे ती वैखरी वाणी त्याच्यापासून खूप दूर राहिली. त्या अनुभवापासून किंवा मनातलं म्हणजे मनातला संकल्प शब्द जरी सांगत असला परंतु आत्म्याची अनुभूती सांगण्याला अवाच्य ती अनुभूती आहे ती सांगण्याला शब्दाची पोच त्या ठिकाणी होत नाही. भ्रुलता मागलीकडे तेथे मकाराचे अंगण मांडे सडेया प्राणा साकडे गगना येता. आता म्हणतात भ्रुलता मागलीकडे. भ्रू म्हणजे भुवया आणि त्या भ्रुलता म्हणजे त्या मागलीकडे म्हणजे त्या भुवयाच्या मागच्या बाजूला. भुवयांच्या मागच्या बाजूला म्हणजे हे जे मूलाधारापासून चक्र आहे दोन भुवयांच्या मध्ये असणारं चक्र त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. तेव्हा भ्रुलता मागलीकडे भुवयांच्या पाठीमागच्या बाजूला असणारं जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी तेथं मकाराचे अंगण मांडे. त्या ठिकाणी मकार म्हणजे ही एक मात्रा आहे. आकार उकार आणि मकार ह्या ज्या मात्रा आहेत तीन त्याच्यामध्ये मकार जी मात्रा आहे ती मकार मात्रा काय सांगितलेली आहे की त्या मकार या मात्रेचं वाच्य कोण आहे. त्याचं वाच्य आहे सुषुप्ती अवस्थेचा द्रष्टा असणारं जे चैतन्य ज्याला प्राज्ञ असं म्हणतात. आपण म्हणतो ना जागृती अवस्थेचा अभिमानी विश्व आहे, स्वप्नावस्थेचा अभिमानी तैजस आहे आणि सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी प्राज्ञ आहे असं म्हटलं जातं. त्याला इथं मकार असं म्हटलेलं आहे. आकार उकार आणि मकार म्हणजे आकार ही जागृती आहे, उकार हे स्वप्न आहे आणि मकार हे सुषुप्ती आहे. किंवा आकार हे जागृत अभिमानी विश्व आहे, उकार हा स्वप्न अभिमानी तैजस आहे आणि सुषुप्ती अभिमानी जो आहे तो प्राज्ञ आहे. तर त्याला काय त्याला मकार असं म्हणतात. परंतु तो मकार म्हणजे काय आहे जो सुषुप्ती वाणीचा असणार आपलं सुषुप्ती अवस्थेचा द्रष्टा असणारं जे प्राज्ञ त्या प्राज्ञाचं स्वरूपसुद्धा त्या ठिकाणी मकाराचे अंगण मांडणे. मकार म्हणजे हे प्राज्ञाचंही स्वरूप त्या ठिकाणी सिद्ध होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल काय राहतं तिथं तर आता जसं जागृती स्वप्न नसलं म्हणजे जशी सुषुप्ती आहे तसंच या ठिकाणी आकार नाही उकार नाही म्हणजे मकार आहे म्हणजे प्राज्ञ आहे असं तुम्ही म्हणाल. पण प्राज्ञाचंही स्वरूप त्या ठिकाणी राहत नाही. सडेया प्राणा साकडे गगना येता. आणि मग आता हे कोण राहिलेलं आहे सडा प्राण राहील. सडा म्हणजे एकटा प्राण राहिला आणि त्या प्राणाला जर ह्या मूर्ध्याकाशात जायचं झालं आता आज्ञाचक्रातून मूर्ध्याकाशात जायचं तर त्या ठिकाणी त्याला काय आहे अडचण आहे. साकडं म्हणजे संकट आहे. त्याला एकट्या प्राणाला मूर्ध्याकाशात येता येत नाही. मग आता मूर्ध्याकाशात येता येत नाही आज्ञाचक्रापर्यंत तो आलेला आहे. मग अशा वेळेला तो प्राण काय करतो पाठी तेथेची भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. पाठी तेथेची भेसळला मग तो भेसळला म्हणजे मिश्र झाला किंवा समरस झाला एकरूप झाला. तो जो प्राण आहे त्याला वर मूर्धन्याकाशात जाता येत नाही. त्यामुळं त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी असणारं दोन भुवयांच्या मध्ये असणारं जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणीच तो प्राण विरून जातो आणि तो प्राण तिथंच विरून गेला. मग आता त्याला अनुभूती तर सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी तै शब्दाचा दिवो मावळला. आतापर्यंत जे काही शब्दाचा दिवस होता तो मावळून गेला म्हणजे आता त्याला शब्दाने ती अनुभूती सांगता येत नाही. मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आणि जर तो प्राण ज्या वेळेला ह्या मूर्धन्य आकाशात येऊ शकत नाही तेव्हा तो प्राण तेथेची जिथं होता तिथंच म्हणजे आज्ञाचक्रातच त्याच ठिकाणी तो मिसळून गेला म्हणजे एकरूप होऊन गेला आणि त्यावेळेला शब्दही मावळून गेला. तरी शब्दाचा दिवो मावळला. शब्दाचा दिवसही त्या ठिकाणी मावळून गेलेला आहे. शब्दरूपी सूर्य मावळून गेलेला आहे. मग तो शब्दरूपी सूर्य तिथं आता तुम्हाला त्या मूर्धन्याकाशामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचा अनुभव त्या अनुभवाचं शब्द दाखवू अनुभव तो शब्द करून देईल का किंवा वर्णन दुसऱ्याला करून सांगेल का संवादाचं स्वरूप त्याला प्राप्त होईल का काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून मग आता तिथं काय झालं तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आणि त्याच्यानंतर जे आकाश आहे त्या आकाश देखील त्या ठिकाणी आटून
गेलं. म्हणजे आकाश आटून गेलं, पण ते अज्ञानात आटून गेलं नाही, ते आपल्या चैतन्यामध्ये आटून गेलं. म्हणजे चैतन्याशी ते आकाश आकाश काय झालं, एक रूप झालं. चिदाकाशाची हृदयाकाश एक आपलं ज्या आज्ञाचक्रामध्ये असणारं जे आकाश आहे ते आकाश चिदाकाशाशी एकरूप होऊन गेलं. दुसरं मध्ये काही राहिलं नाही, कारण प्राज्ञाची पण त्या ठिकाणी सिद्धी नाही. म्हणजे त्या ठिकाणी जो सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी प्राज्ञ त्याच्याशी नाही तो एकरूप झाला, नाही तर मग ती सुषुप्ती समाधी एकच झाली असते. त्याचं अंतःकरण वृत्ती जी आहे ती कुठं लीन झाली, चैतन्यामध्ये लीन झाली, अधिष्ठानात लीन झाली असं सांगतात. आणि त्या ठिकाणी त्या अधिष्ठानामध्ये शब्द आहे का? कारण शब्द हा अज्ञानाचं कार्य आहे आणि शब्द हा आकाशाचा काय गुण आहे. पण आता इथं काय झालं, ज्या आकाशाचा गुण शब्द आहे, जोपर्यंत आकाश महाभूत आहे तोपर्यंत त्याचा गुण शब्द सांगता येईल. परंतु या ठिकाणी हे ज्या भ्रूमध्यामध्ये असणारा आकाश ते महाकाशाशी म्हणजे महाकाशाची म्हणजे ब्रह्माकाशाशी त्या परमात्मरूपी आकाशाशी ते कायमचं एक होऊन गेलं. मग आता आकाशच नाही तर आकाशाचा गुण शब्द आहे काय, शब्द गुणकम आकाशम. त्या ठिकाणी आकाशच नाही तर आकाशाचा गुण शब्द कसा काय राहील, आणि तो शब्दाने त्याचं वर्णन कसं करता येईल, आणि शब्दाच्या माध्यमातून संवाद तरी कसा साधता येईल, अशी ही स्थिती आहे. म्हणजे ही काही बाई आहे, ही स्थिती समाधी स्थितीचा आनंद आहे, पण तो अवर्णनीय आहे, अवाच्य आहे असं सांगतात. मग त्यावेळेला होतं काय ते सांगतात, तया ही वरी आटू भविन्नला आकाशाचा. त्यानंतर आकाशाचाही आटू भविन्नला म्हणजे आकाशही आटून गेलं. आता झालं काय, आता महाशून्याची या डोही जेथ गगनाशीच थाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या. आता महाशून्याच्या डोही, आता महाशून्य म्हणजे काय, महाशून्य याचा अर्थ जिथं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आकाशाचं कारण असणारं अज्ञान, अज्ञान आणि हे सर्वच लीन झालं, सर्वांचाच लय झाला, काही राहिलं नाही. कुठं लीन झालं तर ब्रह्माकाशामध्ये लीन झालं. त्याला म्हणतात महाशून्य. यासाठी एक 13व्या अध्यायामध्ये सांगितलं नाही, महाशून्य श्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे की महाशून्य म्हटलं की अज्ञानाला काही लोक म्हणतात, पण इथं जे श्रुतीला अभिप्रेत असणारं महाशून्य म्हणजे परमात्म तत्व. म्हणून म्हणतात का महाशून्याची या डोही, जिथं सर्वांचा लय झाला त्याला म्हणतात महाशून्य. सर्वांचा लय कुठं होतो, परमात्म स्वरूपात. आणि त्या महाशून्याची या डोही म्हणजे परमात्मरूपी डोहामध्ये जिथं गगनाशीचं ठावं नाही, जिथं आकाशालाच ठिकाण नाही, तेथं तागा लागेल काही बोलाचा या. आकाशच नाही तर आकाशाचा गुण असणारा शब्द, त्याचा तागा म्हणजे त्याचा संबंध किंवा त्याला थारा या ठिकाणी कसा येईल, अर्थात हा अनुभव बोलून दाखवता येणार नाही. तागा लागेल काही बोलाचा या. म्हणून अखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धिगा. म्हणून म्हणतात अखरा माझी म्हणजे अक्षरामध्ये सापडेल. म्हणजे आपण काहीतरी क ख कुठल्या तरी अक्षराने याचं वर्णन करून त्या अक्षरात त्याला सापडवू, अशा प्रकारचा हा ब्रह्मानुभूती नाही. की कानावरी जोडे, किंवा लोक म्हणतात तत्वमसी ऐशी वाणी एक वेळ पडता कानी, कानावर पडेल ती अनुभूती जी आहे, तत्वमसी अक्षर कानावर पडली, पण आलेली जी अनुभूती आहे ती ह्या अक्षरांचा विषय होऊ शकत नाही, अक्षराने ती सांगता येत नाही. म्हणून अखरा माझी सापडे. एखादा म्हणून मी अक्षराने बोलून दाखवू शकतो, हे न घडे. कानावरी जोडे, एखादा म्हणतो कानाने श्रवण केलं ना, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती, श्रुत्वापेनम वेद न चैव कश्चित. असंच बरोबर ना, अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु म्हणतात जिथं गगनाला ह्या अखरा माझी सापडे का कानावरी जोडे, किंवा कानाने ऐकलं म्हणजे आम्हाला याचं ह्या अनुभवाचं स्वरूप कळेल. असं हे तैसे नव्हे, हे त्रिशुद्धी पुढे त्रिवार सांगतो, पुढे स्पष्ट सांगतो, तैसे नव्हे, ही अध्यात्मानुभूती अशी सांगता येणार नाही. जे काही दैवे अनुभविले फावे, तै आपणच हे ठाकावे होण्या. इथलं सांगणं कसं आहे तर ते म्हणतात ह्या अनुभव कसा आहे, हा एकतर अनुभवच कोणाला येत नाही. कोणातरी भाग्यवानाला ही अद्वैत अनुभूती
किंवा ही समाधी अवस्था प्राप्त होते. ह्या योगामध्ये सांगितलेलं त्या योगाच्या साधनेचं फल प्राप्त होणारा असा कोणतरी विरळा पुरुष असतो आणि त्या पुरुषा म्हणजे अत्यंत भाग्यवान असतो. आणि दैवे अनुभविले जयी काही, जयी म्हणजे जेव्हा जर काही दैवे काही भाग्य उदयाला आलं तर अनुभविले फावे, आणि जर त्यांनी सहज अनुभवलेलं असेल तर ते अनुभव कधी म्हणता येईल त्याला, ह्या मनुष्याला ब्रह्मानुभव आला हे कधी म्हणता येईल, तो जोपर्यंत त्याला विचारलं तुम्ही तुम्हाला ब्रह्माचा अनुभव आला का, आणि तो म्हणतो आला, याचा अर्थ हा ब्रह्माहून काय झाला, अनुभव घेणारा वेगळा राहिला. म्हणून ब्रह्माचा अनुभव येतो म्हणतो तोपर्यंत त्याला ब्रह्मप्राप्ती झाली नाही. ब्रह्मप्राप्ती तेव्हाच म्हणता येते की तो काय म्हटला पाहिजे, मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे याचा अर्थ ब्रह्म जाणलेला काय होत असतो, ब्रह्मरूप होत असतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, जर आपण काही भाग्याने जर ह्या ब्रह्माची अनुभूती घेतली असली तर याचा अर्थ काय होते, आपणच हे ठाकावे होणे, आपणच ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मरूप झालेला त्या ठिकाणी मी ब्रह्मरूप झालो हे सांगायला सुद्धा शिल्लक राहत नाही, आणि सांगत असेल तर ब्रह्मरूप झाला असं म्हणता येत नाही. जसं खोल पाण्यात बुडालेला मनुष्य, त्याला पाण्यातलं जर त्याचा हरवलेला पदार्थ हातात आला सांगता येत नाही, सांगता येत नाही. आणि जेव्हा सांगतो तेव्हा त्या पदार्थ सापडण्याचा जो आनंद आहे तो नाही. सोन्याची अंगठी स्वामी महाराज सांगायची खाली पडली विहिरीमध्ये, यांनी बुडी घेतली आणि काढली, हाताला अंगठी आली, आता पुष्कळ सांगावं वाटतं, पाण्याचा दाब आहे ना वरून, बोलता येत नाही त्याला, आणि वर म्हणतो काय आनंद, सापडली सापडली, आता तो आनंद नाही त्या क्षणाचा. तसं ह्या अद्वैताची जी अनुभूती ती बोलण्यातली नाही, आणि बोलायला लागलं की त्या अनुभूतीला उणेपणा आला, त्या आनंदाला उणेपणा आला, असा त्याचा अर्थ आहे. जई काही दैवे अनुभविले फावे ते आपणच हे ठाकावे होण्या, पुढती जाणणे ते नाहीची, मनवणी असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. आता म्हणतात पुढती, यानंतर म्हणजे ही अवस्था प्राप्त झाल्यावर जाणणे ते नाहीचे. आता ही अवस्था प्राप्त झाल्यावर आता अजून पुन्हा काही ब्रह्मानुभूती झाल्यावर अजून काही त्याला अनुभव घ्यायचा आहे का काही, का आता त्याला कोणताही अनुभव घेणं जाणणं बाकी राहिलेलं नाही. म्हणून असो, म्हणून आता बोलणं राहू दे, शब्दाच्या पलीकडचं ते, याच्यावर पुन्हा आणखी शब्दाने काही बोलणं योग्य नाही. म्हणून असो आता किती ह्याची, हेच पुन्हा पुन्हा काय बोलायचं का, तो शब्दाला हा विषय, शब्दाला हा विषय, शब्दाला विषय कधी होऊच शकत नाही, त्याचं काय पुन्हा पुन्हा वर्णन करायचं. बोलावे आता वायाची धनुर्धरा, आणि एवढं करून आता उगीच आपण वायाची का बोलावे, उगीच व्यर्थच शब्दाला विषय होत नाही, आणि हेच पुन्हा पुन्हा शब्दाने वारंवार सांगून कशाला वेळ पुन्हा उगीच घालवायचा, व्यर्थ घालवायचा, असं माऊली म्हणतात. आयशे शब्ददात मागवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा. अशा प्रकाराने शब्ददात मागवते सरे, जेवढे शब्दाचा समूह आहे, कोणतेही शब्द, किती तुम्ही शब्दाचे प्रभू स्वामी असा, किती साहित्य अलंकारिक शब्द तुमच्या डोळ्यासमोर नाचू देत, तरीसुद्धा शब्ददात मागवते सरे. परमात्म्याजवळ गेलं त्यांनी लिहिलं, बुद्धिबोध्या सुखे परी एवढी वस्तू चुके. किती बुद्धी तीक्ष्ण असली आणि किती शब्दाचं भांडार जवळ असलं, पण परमात्म्याचं वर्णन करायला गेलं का ते शब्दही थांबलं. त्याला काय म्हणतात, अनुभव थोटावला अनुभूतीपणे, असं त्याचं वर्णन अमृतानुभवामध्ये केलं. आणि हा शब्द जात सगळे शब्द माघारी सरतात. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, खूप खूप चिंतन सांगितलं, खूप झालं तर स्वामी महाराज कधी कधी घड्याळाकडं पाहिजे, घड्याळ पाहिजे म्हणजे आता ते काय करायला पाहिजे, बंद करायचे. तर ते स्वामी महाराज म्हणायचे, इतकं सुंदर तुम्ही सांगितलं ना, एकदम फक्त आता तुम्ही बोलायचं थांबा, न बोलायचं काय घ्याल, असं स्वामी महाराज विनोदाने दोन्ही सांगायचे. का ही जी अनुभूती शब्दातीत तिथपर्यंत तुम्ही आम्हाला नेऊन ठेवलं, आणि तरी आता बोलण्याने काय साधणार आहे. म्हणून ते म्हणतात शब्द जात मागवते सरे, सगळे शब्द मागे पडतात. बरं म्हणले शब्द गेले, आता काय शब्द काय करतात, मनात येणाऱ्या संकल्पाला जो अव्यक्त आहे त्याला शब्दाच्या द्वारा आपल्याला जाणून देतात, ते शब्द त्याचं ज्ञान करून देतात. पण इथं संकल्प असला तर शब्द, पण आत्मस्वरूप निसंकल्प आहे ना, अकल्पनाख्य आहे ना, त्यामुळं तिथं शब्द, त्याला जर कल्पनाच नाही तर पुढचा शब्दाची काय गरज आहे. कारण म्हणतात संकल्पाचे आयुष्य पुरे. त्या ठिकाणी जे संकल्प होता असं असावं की संकल्पच सांडून गेले. कारण संकल्प कुठे आहेत, मनामध्ये, आणि आहे कोण,
परमात्मा, आणि परमात्मा कसा आहे, निसंकल्प आहे. त्या परमात्म्यामध्ये आपण एकरूप होऊन गेलो. आता परमात्म्यामध्ये एकरूप होऊन गेलो तर आता संकल्पाचं स्फुरण कसं काय होईल? तर संकल्प विकल्पात्मक मना, का मनच नाही राहिलं. मनच राहिलं नाही तर संकल्प विकल्प कुठून होतील? आणि संकल्प विकल्प नाही तर त्याची अभिव्यक्ती करणारा शब्दाचा काय गरज आहे? म्हणून तो शब्दही त्या ठिकाणी नाही. म्हणे मग विचार तरी करेल का नाही मनुष्य? विचार करीत. ते म्हणतात विचार करायला आहेत काय? तिथं जाणीव जिथं जात नाही, वृत्ती ज्ञान जाणीव जेथं निरगे. आणि विचार तरी काय झाला? विचार मागुता पावली रिगे, विचार मागच्या पावलांनी परत फिरलेला आहे. मग विचारच नाही तर संकल्प काय? आणि संकल्पच नाही तर ते म्हणजे बुद्धी जे काही निश्चय करते तो निश्चयच नाही तर मनाचा कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, मग ब्रह्मरूप भावी आपण, मग ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण या ठिकाणी बुद्धीला निश्चय करायला काय राहिलंच नाही. द्वैत असतं, दुसरा पदार्थ असता तर बुद्धीनं निश्चय केला असता. तिथं तर एकच एक पदार्थ आहे, बुद्धीचाच तिथं प्रवेश नाही तर मग संकल्पाचे आयुष्य पुरे. आणि बुद्धीचाच प्रवेश नाही तर विचार काय करतील तिथे? विचाराचा वारात सुद्धा तिथं सहन होत नाही किंवा शिरत नाही. विचाराचाही जेथ न शिरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा, अशी जी स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीचं आणखीन वर्णन करतात. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व किंवा आत्मतत्व, असा आहे पाठ आहे मला वाटतं. तर असे दोन्ही पाठ आहेत. पुढं राहिलेला विषय उद्या पाहू. पुंड